नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा, शिलाईतून उरलेले छोटे मोठे कापडे असतात ना, त्यांचा यूज. आता हे जे तुम्ही बघत आहात ना, हे मी रोटी कवर म्हणूनच दाखवलं होतं तुम्हाला. याला पण खूप दिवस झाले, मला वाटतं 1-2 वर्ष तरी झाले असतील. आणि याची कटिंग स्टिचिंग बघायची असेल तर मी कमेंटमध्ये लिंक पिन करते, तुम्ही नक्की चेक करू शकता. आणि बघा, अशा पद्धतीचे कॉटनचे कापड, अगदी छोटे छोटे तुकडे आहेत बघा हे, आणि यांचा यूज आपण आजच्या आयडियासाठी करणार आहोत. आता याला इस्त्री पण करून घ्यावं लागणार आहे मला, कारण की जसे ठेवलेत ना ते तसेच चुरगळ्यासारखे होतात. याला मी पहिली इस्त्री करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. सुरुवात तर करूयाच आपण व्हिडिओला. आणि तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, या साडी कवरची कटिंग स्टिचिंग नक्की बघा. फर्स्ट कमेंटमध्ये मी लिंक पिन करून देते, नक्की बघा. तर तुमच्याकडे कोणतेही कापड असू दे, प्लेन प्रिंटेड कोणतेही फॅब्रिक असले तरी तुम्ही त्यांचा इथे आजच्या आयडियासाठी वापर करू शकता. आणि माझ्याकडे हे ब्लाऊजला आपण जे अस्तर लावतो ना, तेच कॉटनचे कापड आहेत. अगदी छोटे छोटे पीसेस आहेत बघा. आणि ते असेच रोटी कवरमध्ये ठेवले होते तर किती चुरगाळल्यासारखे झालेले आहेत बघा ते. आणि मला जेव्हा लागतात ना, तेव्हा मला प्रत्येक कापडाला अशीच इस्त्री करून घ्यावी लागते. भले मी अंगात वापरणारी कपड्यांना इस्त्री करत नाही, पण माझ्या कामाचे जे कपडे असतात, म्हणजे असे छोटे छोटे टाकाऊपासून टिकाऊच्या आयडिया बनवायच्या असतात, तर त्यावेळेस मला ते प्रेस करूनच घ्यावे लागतात. असो, तर चला प्रेस करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी याच्यावरती ना इस्त्री फिरून घेतलेली आहे. आता हे सध्या तसंच ठेवलेलं आहे मी. आता याच्यातून ना आपल्याला कट करून घ्यायचं आहे, तर मी तुम्हाला इथे खाली दाखवते. तर मैत्रिणींनो, इथे आपल्याला 2-2 इंचाच्या स्ट्रीप आहेत, त्या लागणार आहेत बघा. तर छोटी जरी तुमच्याकडे कापड असेल ना, तरी पण बघा तुम्ही त्याच्यातून अशी 2-2 इंचाची पट्टी आहे ती कट करून घेऊ शकता. आणि इथे बघा माझे किती छोटे छोटे तुकडे आहेत. तर जशी मी तुम्हाला ही एक पट्टी कट करून दाखवली ना, आता राहिलेले जेवढे आपले वेगवेगळ्या कलरचे कापड आहेत ना, त्याची पण आपल्याला सेम याच पद्धतीने 2-2 इंच रुंदीच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आणि दुसरी पट्टी कट करताना सोपं होतं, कारण की जी कट केलेली पट्टी आहे तीच आपल्याला यावरती ठेवून कटिंग करून घ्यायची. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी ते 2-2 इंच रुंदीचे या ज्या स्ट्रीप आहेत त्या कट करून घेतलेल्या आहे. लांबीला छोटे मोठे जसे असतील तसे कापड तुम्ही इथे कट करून घेऊ शकता ह्या स्ट्रीप. ठीक आहे. आता ह्या जरा वेळ आपण साईडला ठेवू. आणि त्यानंतर मी इथे ना एक पॅन्ट पीसचा कपडा कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर एक खाली ना राईस बॅग पण ठेवून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे गोणी हे असेल, समजा पोतं असतं ना, ज्याला ज्यूट पण म्हणतात, ते असेल तर चांगलंच आहे, म्हणजे त्याने पाणी शोषलं जातं त्यामुळे. पण माझ्याकडे ही पॅन्ट पीसचा कपडा होता म्हणून मी हाच घेतलेला आहे. तर बघा, याची लांबी आहे 20 म्हणजे 20.5 इंच आणि रुंदी आहे 16 इंच, 16 ते 16.5 इंच. आणि याला आपण कुठल्याही प्रकारचं अस्तर वगैरे घेतलेलं नाही, कारण की हे जे कपडा आहे ना, हा आपला पॅन्ट पीसचा खालच्या साईडने जाणार आहे बघा, असं बॉटमच्या साईडने, आणि वरतून हे पट्टे येणार आहे. तर आता आपल्याला आहे ना, अगोदर हे राईस बॅग आहे ना, चारही बाजूने या कापडाला स्टिच करून घ्यायची. क्विल्ट नाही करायचं, फक्त चारही बाजूने स्टिच करायचे. तर कडेकडेला चारही बाजूने मी एक एक टाचणी लावून घेतली, म्हणजे हा कपडा सरकणार नाही राईस बॅगवरून, त्यासाठी. ठीक आहे. या पद्धतीने तर फक्त चारही बाजूनेच स्टिच करायचं आहे. आणि स्टिच करून झाल्याच्या नंतर एक्स्ट्राची जी आपली गोणी आहे ना, ती कट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे ना, जिकडनं रुंदीची बाजू आहे 16 इंच, तुम्हाला जवळून दाखवते, तर त्या साईडचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि मार्किंग करून घ्यायची सेंटरला. आणि इथे एक लाईन आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे. या पद्धतीने सेंटरला एक लाईन ड्रॉ केली. आता त्यानंतर आपल्याला इथे ना 4.5 बाय 4.5 इंचाचा पुठ्ठा आहे, तो मी इथे कट करून घेतलेला आहे बघा. तुम्हाला इंच टेपने पण दाखवत आहे. आणि कोणताही एक कपडा घ्यायचा आणि त्यावरती आपल्याला हा चौकोन आहे तो ड्रॉ करून कटिंग करून घ्यायचा आहे. ठीक आहे. या पद्धतीने आता जशी मार्किंग केली तशीच याची कटिंग करून घेतली. आणि या चौकोनाचा आपल्याला त्रिकोणामध्ये फोल्ड करायचा आणि स्टिच करून घ्यायचा. ठीक आहे. या पद्धतीने आता हा जो स्टिच केलेला त्रिकोण आहे ना, तो आपल्याला त्याचं जे टोक आहे ना, ते बरोबर जिथे लाईन आहे ना, तिथं सेंटरला ठेवायची. आणि या पद्धतीने आपल्याला हा जो शेप आहे तो त्रिकोणाचा स्टिच करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हा त्रिकोणाचा शेप होता तो स्टिच करून घेतला. आता त्यानंतर आपल्याला इथे ज्या पट्ट्या आहेत ना, तर त्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहे. आता पद्धत बघून घ्या मी कशी ठेवत आहे. इकडच्या साईडने अशा पद्धतीने पट्टी ठेवली, त्यानंतर परत इकडं प्रेस केल्यावर एक्स्ट्राची पट्टी आहे ती कट केली. आता दुसऱ्या साईडने परत जी पट्टी लावली ना, तिथपर्यंत आपल्याला आता ही दुसरी पट्टी आहे ती ठेवून घ्यायची आहे. म्हणजे 1 नंबरची पट्टी इकडनं स्टिच केली तर 2 नंबरची तिकडनं करायची. एकाड एक रंग ठेवायचे. तुम्ही हवं तर दोन्ही साईडला एक सेम रंग ठेवू शकता, पण मी इथे वेगवेगळे रंग ठेवून घेत आहे. आणि बघा आता 3 नंबरची पट्टी मी कशी ठेवून घेतली.
आणि याच्यावरती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दाबटीप पण देऊन घेऊ शकता. तर मी तुम्हाला दाबटीप पण देऊन दाखवते, किंवा नाही दिली तरी पण चालेल. आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पट्ट्या आहेत त्या आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहेत एकाडेक रंगाच्या. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, कडेपर्यंत आपण हे ज्या स्ट्रीप आहेत त्या स्टिच करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला चारही साईडने हे ज्या स्ट्रीप जोडलेल्या आहेत ना त्या स्टिच करून घ्यायच्या आहे. ठीक आहे, या पद्धतीने. आणि त्यानंतर परत एक्स्ट्राचं जेवढे स्ट्रीप असतील ना कपडा थोडाफार तो कट करून घ्यायचा या पद्धतीने. आता त्यानंतर आपल्याला पायपिंग करायची आहे. त्यानंतर मैत्रिणींनो, पायपिंगसाठी मी ते बघा अशा पद्धतीने 2.5 इंचाची पट्टी आहे ती कट करून घेतलेली आहे. तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता. आणि अगोदर आहे ना समोरासमोरील बाजूची पायपिंग अगोदर करून घ्यायची आणि मग समोरासमोरील बाजूची. आणि पायपिंग करताना तुम्ही साधारणतः 1/2 इंचाची मार्जिन ठेवा, म्हणजे पायपिंग छान होते. आणि बघा या पद्धतीने स्टिच केली. आता आतल्या साईडने आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची. अगदी फिनिशिंगसहित आपली पायपिंग पण स्टिच होते आणि दिसते पण खूप छान. आता इकडच्या साईडची पण पायपिंग आहे ती समोरच्या बाजूची मी करून घेते. आता बघा समोरील बाजूची पायपिंग करून झाली. 3 नंबरच्या पट्टीची पायपिंग करताना काय चेंजेस करायचं बघा. थोडीशी पट्टी वाढव घेतली ना दोन्ही साईडनी, ती आपल्याला 1/2 इंच अशी आतमध्ये फोल्ड करायची बघा दोन्ही कडेने अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आतल्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करायची, म्हणजे यामुळे काय होतं फिनिशिंग चांगली येते. आणि जशी ही पट्टी स्टिच केली ना सेम त्याच पद्धतीने राहिलेली 4 नंबरची पट्टी आहे ना पायपिंगची ती पण मी स्टिच करून घेते. ठीक आहे, या पद्धतीने. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो राहिलेल्या एका साईडची बाजूला पण मी पायपिंग करून घेतली आहे. फायनली चारही बाजूने पायपिंग करून झाल्याच्या नंतर आपली ही जी डोअरमॅट डिझाईन म्हणा किंवा पायपुसणी आहे ती बनवून तयार झालेली आहे. आणि बघा खरं तर याला पायपुसायचं अजिबात मन होत नाही, कारण की दिसतानीच ती इतकी सुंदर दिसत आहे ना. तुम्ही याचा बसण्यासाठी बसकर म्हणूनच वापर करू शकता किंवा मग टेबल मॅट म्हणून पण वापर करू शकता. म्हणजे याच्यापेक्षा अजूनही थोडी तुम्ही लांबी रुंदी मोठी पण घेऊ शकता. आणि पायपुसणी म्हणून वापर केला तर चांगलंच आहे. तुम्ही अजून जाड पण करू शकता बॉटमच्या साईडने.
आणि इथे मी पॅन्ट पीसचा कपडा वापरला त्यामुळे घसरणार पण अजिबात नाही आणि पाणी पण शोषून घेतलं जाईल. आणि मध्यभागी राईस बॅग वापरल्यामुळे टिकाऊपणा पण आलेला आहे, म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ हे बेस्ट उदाहरण आहे हे. आणि बघा किती सुंदर दिसते. आता मी तुम्हाला दरवाज्यात पण ठेवून दाखवते. आणि तुम्हाला युनिक क्रिएटिव्ह आयडिया आवडली असेल तर प्लीज 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 व्हिडिओला इथपर्यंत बघितलंय तर एक लाईक पण नक्की करा. दरवाज्यामध्ये टाकल्याच्या नंतर तिचा लुक आहे तो या पद्धतीने दिसत आहे. आणि तुम्ही याचा बसण्यासाठी बसकर म्हणूनही वापर करू शकता. तर बघा मी तुम्हाला बसून पण दाखवते, म्हणजे थोडीशी साईज मोठी घ्या तरी पण याच्यावरती पण आपण याचा बसण्यासाठी बसकर म्हणून वापर करू शकता. तर मैत्रिणींनो, नक्कीच तुम्हाला आपली आजची ही आयडिया आहे ती आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर प्लीज 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 जाता जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.